पुढे जाऊन बघूया की अंदाज काय बांधलेला आहे पुढच्या काही आठवड्यांसाठीचा। इथलं गणित सोपं आहे। जिथे जिथे तुम्हाला जांभळा रंग दिसतोय तिथे तिथे पाऊस पडणार आहे आणि जिथे जिथे तुम्हाला येलो किंवा ऑरेंज, पिवळा किंवा ऑरेंज रंग दिसतोय तिथे तिथे पाऊस नाहीये, असा त्याचा सिंपल अर्थ असतो। किंवा तिथे तिथे ड्राय वेदर आहे, गरम वेदर आहे, हॉट आणि ह्युमिड ज्याला म्हणतात तसं त्याला कॅटेगराइज केलेलं आहे, असा त्याचा सिंपल अर्थ होतो। आता 11 जून ते 18 जून आपण फक्त महाराष्ट्र स्पेसिफिक आता बघणार आहोत की 11 जून ते 18 जून जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टा जो आहे इथे आपल्याला सिव्हिअर गरमी, सिव्हिअर हीट बघायला मिळते। कोस्टल भागामध्ये सगळ्या किनारपट्टीवरती ज्याच्यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे हे भाग सुद्धा आहेत, या भागांना सुद्धा एक हीट अलर्ट किंवा हॉट आणि ह्युमिड वेदर मध्ये त्यांना कॅटेगराइज करण्यात आलेला आहे। आता तेच आपण जर थोडंसं विदर्भच्या साइडनी किंवा मराठवाड्याच्या साइडनी गेलो, जर सोलापूर, धाराशिव हा भाग बघितला तर इथे थोडासा आपल्याला जांभळा रंग इथे बघायला मिळतोय। म्हणजे इथे काही प्रमाणामध्ये थोडासा पाऊस पडू शकतो, पण उर्वरित सगळीकडे मात्र पाऊस पडणार नाहीये फारसा 11 ते 18 जून मध्ये महाराष्ट्रामध्ये। त्याच्यानंतर आपण 18 जून ते 25 जून जर बघितलं तर मात्र थोडीशी पॉझिटिव्ह आपल्याला इथे चिन्ह दिसतात, कारण की इथे जांभळा रंग आपल्याला बघायला मिळतोय। तर साधारण 18 जून ते 25 जूनच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। इथे हे रंगांची पट्टी दिलेली आहे, याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता। हा रंग म्हणजे अजिबातच पाऊस नाही, प्रचंड गरम होण्याची शक्यता असते आणि जसं जसा हा रंग डार्क होत जातो, डार्क जांभळा होत जातो, त्याच्यावरनं लक्षात घ्यायचं की इथे आता भरपूर पाऊस पडेल असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। तसं आपल्याला इथे साधारण मध्यम स्वरूपाचा रंग आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडू शकतो 18 जून ते 25 जूनच्या दरम्यान। आता पुढे जाऊन बघूया पुढचे जे आठवडे आहेत त्यांच्यासाठी 25 जून ते 2 जुलै डार्क पर्पल, सगळ्यात डार्क पर्पल रंग त्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि म्हणून इथे आपल्याला इतका डार्क जांभळा रंग बघायला मिळतोय। त्याच्यानंतर 2 जुलै ते 9 जुलै पुन्हा एकदा आपल्याला पाऊस जो आहे तो जाताना बघायला मिळतोय। कमी पाऊस होणार, त्याचबरोबर काही प्रमाणात पुन्हा गरम होऊ शकतं असं सुद्धा आपल्याला याच्यातनं साधारण अंदाज आपण बांधू शकतो, कारण पाऊसच झाला नाही तर तापमान वाढणार आणि आपल्याला पुन्हा एकदा उन्हाचे चटके सहन करावे लागणार असं सुद्धा आपल्याला चित्र याच्यामध्ये दिसतंय 2 जुलै ते 9 जुलैसाठी। पण 25 जून ते 2 जुलै हा आठवडा हा खूप चांगला असू शकतो आणि इथे सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी पाऊस जो आहे तो पडेल अशी शक्यता इथे वर्तवण्यात येते। आणि याच्या आधीचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तेव्हा सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे। ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती।